आपलं शहर आता स्मार्ट होत आहे। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी अनुजा पाटील स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत करते। सुरुवातीलाच एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। नववर्ष प्रारंभ दिनापासून किशोरवयीनांना मिळणार कोविड नोंदणीची भेट। तेलंगणामध्ये पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 6 नक्षलवादी ठार। बेळगाव दक्षिणमध्ये राहुल जारकीहोळी यांची एंट्री। हिंदू धर्म आणि राष्ट्ररक्षणासाठी कटिबद्ध होण्याचे आवाहन। देवगिरी येथील जमीन संरक्षणासाठी ग्रामस्थांचा मोर्चा। हेल्प फॉर नीडी संस्थेची परप्रांतीय वृद्धाला मदत। निर्बंधाच्या कचाट्यात अडकला नववर्ष स्वागताचा जल्लोष। आडी येथे लिंगायत वधूवर पालक परिचय मेळावा संपन्न। सोन्यानट्टी गावातील कुटुंबाला डॉक्टर सोनाली सरनोबत यांची मदत। जनसेवा फाउंडेशनच्या सदस्यांनी घेतली माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांची भेट। रंगोली के सप्तरंगों में खुशियों के दीप चमकाए, आराधना के साथ अपनी दिवाली मनाए। कपड़ों की दुनिया में एक भरोसेमंद और गुणवत्तापूर्ण नाम आराधना। गृहलक्ष्मी की सुंदरता की पहचान है साड़ी। घर की औरत का रुबाब और संस्कृति की देन है साड़ी। इस दिवाली के सुनहरे मौके पे आराधना लेके आए हैं महिलाओं के लिए मनपसंद साड़ीज और रेडीमेड सहित बच्चों के लिए आकर्षक और मनपसंद ड्रेसेस। पुरुषों के लिए जेंट्स वेयर में शर्ट, टी शर्ट्स, जीन्स, फॉर्मल और भी कई प्रकार के ड्रेसेस। जल्द ही अपनी मनपसंद ड्रेस खरीदे सिर्फ आराधना में। बेलगाम के वस्त्र जगत में बहुत ही बढ़िया है आराधना। नए कपड़े पहन के दीजिए दिवाली की शुभकामना। आराधना, मारुती गली, बेलगाम। आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या। 15 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे। या संदर्भात पंतप्रधान मोदी यांनी शनिवारी माहिती दिली होती। या बाबतीतील आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे। या वयोगटातील मुलांना 1 जानेवारीपासून लसीकरणासाठी कोविनवर नोंदणी करता येणार आहे, अशी माहिती कोविनचे प्रमुख डॉक्टर RS शर्मा यांनी दिली आहे। 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुले 1 जानेवारीपासून कोविन ॲपवर लसीसाठी नोंदणी करू शकतील। ANI या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार सरकारने सोमवारी सकाळी सांगितले की मुले नोंदणी करण्यासाठी त्यांचं शाळेचं ओळखपत्र वापरू शकतात। कोविनचे प्रमुख डॉक्टर RS शर्मा यांनी सांगितले की कोविनवर नोंदणीसाठी विद्यार्थ्यांनी ओळखपत्र वापरण्याची परवानगी दिली आहे, कारण काही मुलांकडे आधार कार्ड नसण्याची शक्यता आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ते 18 वयोगटातील किशोरवयीन मुलांच्या लसीकरणाची घोषणा शनिवारी केली। तसेच आरोग्य सेवेतील आणि आघाडीवरील कर्मचाऱ्यांबरोबरच 60 वर्षावरील व्याधीग्रस्तांना वर्धक लस मात्रा देण्याचेही मोदी यांनी जाहीर केले होते। येत्या जानेवारीपासून देशाच्या लसीकरण कार्यक्रमाचा विस्तार करून त्यात 15 ते 18 वयोगटातील मुलांचा समावेश करण्यात येईल। या किशोरवयीन मुलांच्या लसीकरणाचा प्रारंभ 3 जानेवारीपासून होईल, असे मोदी यांनी नमूद केले। तसेच आरोग्य सेवा आणि आघाडीवरील कर्मचाऱ्यांसह 60 वर्षावरील व्याधीग्रस्तांना त्यांच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार 10 जानेवारीपासून वर्धक लस मात्रा देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले होते। तेलंगणामध्ये पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 6 नक्षलवादी ठार। तेलंगणा आणि छत्तीसगड सीमेवर सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली। यामध्ये 6 नक्षलवादी ठार झाले आहेत। तेलंगण पोलीस दलाचे ग्रेहाउंड जवान मोहिमेसाठी निघाले होते। यावेळी त्यांची नक्षलवाद्यांशी चकमक झाली। चकमकीच्या ठिकाणावरून 6 नक्षलवाद्यांचे मृतदेह आणि अनेक शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत। तेलंगणाच्या कोट्टागुडमचे पोलीस प्रमुख सुनील दत्त यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली। घटनास्थळी शोध मोहीमही सुरू आहे। किस्तराम PS सीमेवरील जंगलात ही चकमक झाली। हे तेलंगण पोलीस, छत्तीसगड पोलीस आणि CRPF चे संयुक्त ऑपरेशन होते। सकाळी 10:30 वाजेपर्यंत ही कारवाई सुरू होती आणि पोलिसांचे पथक सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे, असे SP सुनील दत्त म्हणाले। तेलंगण ग्रेहाउंड्स आणि नक्षलवाद्यांमध्ये ही चकमक सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली। छत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्यात 2 ID सापडल्यानंतर ही चकमक झाली। जिल्ह्यातील सुरक्षा दलांना लक्ष्य करण्यासाठी हे ID पेरण्यात आले होते। त्यांचा शोध लागल्यानंतर झालेल्या गोळीबारात 6 नक्षलवादी ठार करण्यात आले। बेळगाव दक्षिणमध्ये राहुल जारकीहोळी यांची एंट्री।
नुकत्याच पार पडलेल्या विधान परिषद निवडणुकीत भाजपला धक्का बसला आहे, तर दुसरीकडे काँग्रेसचे मनोबल वाढले आहे। यामधूनच आता बेळगाव दक्षिणमधून राहुल जारकीहोळी यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे। काँग्रेस पक्षामधून राहुल जारकीहोळी यांना उमेदवारी देण्यासाठी आतापासूनच फिल्डिंग लावण्यात आली आहे। तसेच बेळगाव तालुक्याच्या दक्षिण भागात राहुल जारकीहोळी अभिमानी संघ स्थापन करून त्यांना पुढील उमेदवार म्हणून ओळख करून देण्याचे नवे तंत्र काँग्रेसने सुरू केले आहे। मजगाव येथे अशा प्रकारचा संघ स्थापन करून त्याचे उद्घाटन उत्साहात करण्यात आले। यामधून जारकीहोळी यांना आता दक्षिणमध्ये शिरकाव करण्याचे वेध लागले असल्याचे बोलले जात आहे। केपीसीसीचे कार्याध्यक्ष असणारे आमदार सतीश जारकीहोळी यांचे चिरंजीव असणारे राहुल यांनी आपल्या वडिलांकडून राजकारणाचे बाळकडू घेतले आहे। यामधूनच पुढील वाटचाल राजकारणात यशस्वी करण्याचा त्यांचा मनोदय आहे। सध्या 4 बंधू आमदार असलेल्या जारकीहोळी घराण्याची राजकीय परंपरा पुढे चालवण्यासाठी आता राहुल जारकीहोळी पुढे सरसावले आहेत। हिंदू धर्म आणि राष्ट्ररक्षणासाठी कटिबद्ध होण्याचे आवाहन। सद्य परिस्थितीत हिंदूंच्या रक्षणासाठी कोणीही राजकारणी पुढे येणार नाही, परंतु त्यासाठी हजारोंच्या संख्येने युवकांनी पुढे यावे असे प्रतिपादन गोशामहलचे आमदार टी राजा सिंग ठाकूर यांनी केले। बेळगाव तालुक्यातील नावगे क्रॉस येथील गणेशबाग येथे आयोजित हिंदू कार्यकर्त्यांच्या स्नेहमेळावा कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते। राजकारणात नेत्यांना भवितव्य नसतं, तेव्हा हिंदू कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतल्यास हिंदू राष्ट्राची निर्मिती होऊ शकते। यासाठी आगामी काळात हिंदू युवकांनी लव जिहाद आणि धर्मांतराच्या विरोधात चळवळ उभारावी असे आवाहनही आमदार ठाकूर यांनी केले। छत्रपती शिवाजी महाराजांनी तलवार घेऊन लढा दिला नसता तर आज आपण हिंदू राहिलो नसतो। आज अनेक हिंदू धर्मांतर करत आहेत, ते योग्य नाही। हिंदू धर्माच्या रक्षणासाठी आपण सर्वांनीच परिश्रम घ्यायला हवेत आणि रक्षणासाठी प्रसंगी तलवारी हातात घ्या असे मार्गदर्शन त्यांनी केले। यावेळी आयोजकांच्या वतीने आमदारांचा शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला। कार्यक्रमास खासदार मंगला अंगडी, बेळगाव उत्तरचे आमदार ॲडव्होकेट अनिल बेनके, भाजपा ग्रामीण मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव, रमेश देशपांडे, पृथ्वी सिंग आदींसह भाजपचे अन्य पदाधिकारी आणि बहुसंख्य हिंदुत्ववादी कार्यकर्ते उपस्थित होते। ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ಸಂಗೊಳ್ಳಿ ರಾಯಣ್ಣನ ಮೂರ್ತಿ ಹೊಡೆದಿದ್ದಾರೆ, ಅವರು ಕೂಡ ಒಬ್ಬ ಮುಸ್ಲಿಂ ಇರ್ತಾನೆ, ಅವರು ಇದು ನವೀನ್ ಗೌಡ ಏನಿದ್ದಾನೆ ಅವ್ರ ಜೊತೆಗೆ ಇದ್ದಿದ್ರು ಎಲ್ಲ ಮುಸ್ಲಿಂ ಇದ್ದಾರೆ। ಹಿಂದೂ ಮುಸ್ಲಿಂ ಆಗಿಬಿಟ್ಟಿದ್ದು ಅವ್ರು ಕೆಲವು ರಾಜಕಾರಣಿಗಳು ಇದು ಮರಾಠ ಮತ್ತು ಕನ್ನಡ ಹಚ್ಚಿಬಿಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ನಾಚಿಕೆ ಬರಬೇಕಾಗಿದೆ। देवगिरी येथील जमीन संरक्षणासाठी ग्रामस्थांचा मोर्चा। बेळगाव तालुक्यातील देवगिरी येथील जमीन घशात घालण्याचा घाट काही मंडळींनी घातला आहे, त्यामुळे ग्रामस्थांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे। याची प्रशासनाने गंभीर दखल घ्यावी आणि सदर जमिनीच्या सुरक्षतेसाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली। सोमवारी देवगिरी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले। तसेच देवगिरी येथील सदर जमीन ही ग्रामस्थांसाठी स्मशानभूमी म्हणून राखीव ठेवण्यात आली आहे। याचा विनियोग ग्रामस्थांना होत आहे, अशा वेळी यामध्ये बदल करून त्याची विक्री करण्याची योजना आखण्यात आली आहे। हा प्रकार रोखावा अशी मागणी करण्यात आली। यावेळी देवगिरीसह कडोली आणि परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। गेल्या 100-150 वर्षापूर्वीपासून ते गावामध्ये स्मशान जगा म्हणून गावचे लोकांनी 150 वर्षापासून त्यांनी वापरत आलेत। आता गावामध्ये कोणीतरी लोकांनी त्यांचं नाव असल्यामुळं ते जमीन दुसऱ्यांना विकून ते गावच्या नावानं स्मशानभूमी म्हणून 150 वर्षापासून वापरत असलेली जमीन दुसऱ्या माणसांना विकायला त्यांनी जे प्रयत्न केलेत ते समजून देवगिरी ग्रामस्थ सर्व गावातील सर्व लोक जिल्हाधिकारी साहेबांना एक मनवी विनंती करालेत, कुठल्या परिस्थितीमध्ये आम्ही ते जमीन सोडणार नाही। आणि जमीन त्यांनी मालकीमधून खरेदी केलेली जमीन नाही, पूर्वी जे वडलोपार्जित ते जमीन गावच्या लोकांच्यासाठी ठेवलेली जमीन आहे। हेल्प फॉर नीडी संस्थेची परप्रांतीय वृद्धाला मदत। सामाजिक कार्यात नेहमीच आघाडीवर असणाऱ्या हेल्प फॉर नीडी या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी तामिळनाडू येथून आलेल्या निराधार वृद्धाला मदतीचा हात दिला। इंडाल फॅक्टरी परिसरात निराधार अवस्थेत फिरणाऱ्या या वृद्धाची माहिती कार्यकर्त्यांना मिळाली। त्यानंतर संस्थेचे प्रमुख सुरेंद्र अनगोळकर यांनी सदर वृद्धाला मनपाच्या निराधार केंद्रात दाखल करण्याची व्यवस्था केली, त्यामुळे त्याला आश्रय मिळाला आहे। आपण तामिळनाडू येथून आलो असून आपले नाव एस जयराम असे असल्याची माहिती त्याने दिली आहे। निर्बंधांच्या कचाट्यात अडकला नववर्ष स्वागताचा जल्लोष।
कोरोनाचे सावट दूर झाल्यानंतर निर्बंध शिथिल केले असताना आता ओमिक्रॉनचा धोका दिसू लागल्याने पुन्हा एकदा निर्बंध घातले आहेत। त्यामुळे मावळत्या वर्षाला निरोप देताना नवीन वर्षाच्या स्वागताच्या पार्ट्या कार्यक्रमांवर निर्बंध येणार आहेत। ओमिक्रॉनच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर नववर्षाच्या स्वागत कार्यक्रमांसाठी प्रशासनाची परवानगी सक्तीची असणार आहे। त्यामुळे नवीन वर्षाच्या स्वागताच्या कार्यक्रमांवर निर्बंधाचे सावट असणार आहे। त्यामुळे यावर्षी जल्लोषात सोहळा साजरा करण्यावर मर्यादा येणार असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे। 31 डिसेंबर म्हणजे शहर परिसरात उत्साहाचे वातावरण असते। नववर्षाच्या स्वागतासाठी अनेक जण मोठ्या उत्साहाने पार्ट्या करतात। हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बुक केली जातात। काही ठिकाणी शिवारात जाऊनही पार्ट्या केल्या जातात। डान्स, गाणी, वेगवेगळ्या सजावटी, लाईट्सची झगमगाट अशा मोठ्या जल्लोषात नवीन वर्षाचे स्वागत दरवर्षी केले जाते। पण यावर्षी मात्र ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर निर्बंध लागू करण्यात आले आहेत आणि या दृष्टिकोनातून एक जबाबदार नागरिक म्हणून या नियमांचे पालन करून 31 डिसेंबर साजरा करणे आवश्यक आहे। नव्या नियमावलीमुळे विवाह सोहळे, धार्मिक, सामाजिक, राजकीय कार्यक्रमांमध्ये उपस्थितींवर नियंत्रण आणण्यात आले आहे। उपहारगृहे, चित्रपट व नाट्यगृहे, व्यायामशाळांमध्ये 50% उपस्थितीचे निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत। नाताळ, नववर्ष समारंभ साजरे करताना गर्दी होऊ नये यासाठी ही खबरदारी घेण्यात आली आहे। या निर्बंधांचा उपहारगृहे आणि मनोरंजन क्षेत्रात मोठा फटका बसणार आहे। आडी येथे लिंगायत वधूवर पालक परिचय मेळावा संपन्न। लिंगायत महासंघ निपाणी विभाग व श्री मल्लिकार्जुन देवस्थान डोंगरमठ आडी यांच्या संयुक्त विद्यमाने लिंगायत वधूवर व पालक परिचय मेळावा शनिवारी 25 रोजी डोंगरमठ आडी येथे संपन्न झाला। या कार्यक्रमास श्री शिवानंद स्वामीजी यांचे दिव्य सानिध्य लाभले। तसेच निपाणी CPI श्री संगमेश व्ही शिवयोगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। कार्यक्रमाच्या सुरुवातीला संजय शिंद्रे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले। मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले। यानंतर परमपूज्य शिवानंद स्वामी व संगमेश शिवयोगी यांचा शाल, श्रीफळ व हार देऊन सत्कार करण्यात आला। डॉक्टर RB पाटील व RB मगदूम यांनी मनोगत व्यक्त केले। यावेळी इयत्ता 10वी व इयत्ता 12वी बोर्ड परीक्षेत 90% पेक्षा जास्त गुण मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार लक्ष्मीकांत पाटील यांनी दिलेल्या सन्मान चिन्हाने करण्यात आला। सोन्यानट्टी गावातील कुटुंबाला डॉक्टर सोनाली सरनोबत यांची मदत। खानापूर तालुक्यातील भरुणकी या गावाजवळ असलेल्या सोन्यानट्टी गावाच्या कुटुंबातील सदस्यांना भाजप महिला मोर्चाच्या वतीने आर्थिक मदत देण्यात आली। या कुटुंबातील 27 वर्षीय कर्ता युवक असलेल्या जानू विठ्ठल जगळे याचा तळ्यात बुडून मृत्यू झाला होता। त्यामुळे कुटुंबावर मोठे संकट ओढवले। या परिस्थितीत कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी आर्थिक मदतीची गरज होती। याची दखल घेऊन नियती फाउंडेशन संस्थेच्या माध्यमातून आर्थिक मदत करण्यात आली। तसेच सरकारकडून आवश्यक मदत देण्याच्या दृष्टीने व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले। यावेळी बसवराज कडेमन्नी, ईश्वर सानिकोप, बाळेश चव्हाणावर आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते। जनसेवा फाउंडेशनच्या सदस्यांनी घेतली माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांची भेट। विधिमंडळ अधिवेशनाच्या वेळी बेळगावात उपस्थित असलेले माजी मुख्यमंत्री HD कुमारस्वामी यांची जनसेवा फाउंडेशनच्या सदस्यांनी भेट घेतली। तसेच विविध समस्यांच्या संदर्भात त्यांच्याशी चर्चा केली। यावेळी कुमारस्वामी यांना सीमा भागातील शेतकरी आणि मराठी बांधवांच्या व्यथांबाबत माहिती देण्यात आली। तसेच शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करावा अशी मागणी करण्यात आली। बेळगाव आणि परिसरातील काही कार्यकर्त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचे कारस्थान करण्यात आले आहे। या कार्यकर्त्यांच्या मुक्तते साठी सरकारने पावले उचलावीत अशी मागणीही करण्यात आली। यावेळी जनसेवा फाउंडेशन आणि खानापूर तालुका क्षत्रिय मराठा परिषदेचे अध्यक्ष अभिलाष देसाई यांच्यासह HN देसाई, ॲडव्होकेट प्रमोद पाटील, कॅप्टन सांगाप्पा पाटील आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते। आता वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही पाहत रहा स्मार्ट न्यूज। Poddar Brothers Jewelers, a perfect blend of traditional and modern jewelry in North Karnataka, Goa and Southern Maharashtra, serving since 5 generations. exclusive gold, silver and platinum jewelry showroom. Poddar Brothers, Poddar Sons and Grandsons. Khade Bazar, Belgaum. Call is on 0831 240 5550 or 51 or
52 or 53. Visit us at www.potdarjewellers.com. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, आईपीएल मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831243577. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत। बेळगाव शहरातील पदपथावर व्यवसाय थाटलेल्यांवर महापालिकेने कारवाई सुरू केली आहे। महापालिकेने मजगाव क्रॉस येथील 5 व्यावसायिकांवर महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने कारवाई केली आहे। यावेळी तेथील 2 व्यावसायिकांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे। उर्वरित तिघांनी कारवाई सुरू होताच स्वतःच साहित्य हटविले, त्यामुळे त्यांच्यावरील जप्तीची कारवाई टळली। मजगाव क्रॉस येथे पदपथावर खाद्य विक्रीचे गाडे असल्याचे महापालिका अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले। उद्यमबाग रस्त्यावरील पदपथावर नेहमीच विक्रेत्यांकडून अतिक्रमण केले जाते। अधिवेशनाच्या आधी येथील काही अतिक्रमणे महापालिकेने हटविली होती, तरीही मजगाव क्रॉस परिसरात काही व्यावसायिक ठाण मांडून होते। खाद्यपदार्थ विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या या व्यावसायिकांवर कारवाई करण्याची सूचना महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाला देण्यात आली, त्यानुसार पथकाने ही कारवाई केली। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 8 जानेवारीपासून कर्नाटक दौऱ्यावर। पुढील 2023 ची विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मुळापासून पक्ष संघटना करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 8 आणि 9 जानेवारी रोजी कर्नाटक दौऱ्यावर येत आहेत। मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यासह आमदार, प्रदेश भाजप पदाधिकाऱ्यांची भेट ते घेणार आहेत। सामान्यपणे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा राज्यांचा दौरा करतात, पक्ष संघटनेसाठी ते मार्गदर्शन करतात, पण अमित शहा येत असल्याने त्यांच्या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे। याआधी 2018 मध्ये पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असताना शहा यांच्या रणतंत्रामुळेच भाजपने राज्यात 104 जागा मिळवल्या होत्या। येडियुरप्पा यांच्या राजीनाम्यानंतर बसवराज बोम्मई मुख्यमंत्रीपदी नियुक्त झाले आहेत, पण अलीकडच्या काही निवडणुकांमध्ये पक्षाची पिछेहाट झाली आहे। त्यामुळे शहा यांनी कर्नाटकातील भाजप संघटनेकडे गांभीर्याने लक्ष देण्याचे ठरविले आहे। त्याकरिता त्यांनी 8 व 9 जानेवारी रोजी आपला वेळ कर्नाटकासाठी राखीव ठेवला आहे। हिंदवाडी टिळकवाडी भागात स्वच्छता अभियान। बेळगाव दक्षिण मतदार विभागातील हिंदवाडी टिळकवाडी परिसरात दर रविवारी व्यापक स्वच्छता अभियान राबवण्यात येते। या रविवारी देखील या विभागातील नगरसेवक नितीन जाधव यांच्या पुढाकाराने स्वच्छता अभियान राबवण्यात आले। सुभाष मार्केट पासून महात्मा फुले रोड पर्यंत निर्माण झालेली अस्वच्छता दूर करण्यात आली। बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन हे अभियान राबवले। या परिसरात निर्माण झालेला कचरा हटवण्यासाठी योग्य व्यवस्था करण्यात आली, तसेच येथे स्वच्छता राबवण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले। नागरिकांनी या अभियानाबद्दल समाधान व्यक्त केले। सीमा प्रश्नी जागृतीसाठी कार्यकर्त्यांचे जागृती अभियान। सीमा प्रश्नाचा मुद्दा गंभीर असूनही त्याकडे राज्य व केंद्र सरकारने अक्षम्य दुर्लक्ष केले आहे। त्यामुळे आता युवा वर्गाने या संदर्भात जागृतीसाठी आधुनिक माध्यम वापरून आपले कार्य सुरू केले आहे। ट्विटरवर सीमा प्रश्नी जागृती करण्यात आली आहे। रविवारी सायंकाळी 6 ते रात्री 9 या वेळेत देशभरातील युवकांनी ट्विट करून सीमा प्रश्नी आपल्या भावना व्यक्त केल्या। बेलगाम बिलॉंग्स टू महाराष्ट्र व पुणे येथील आम्ही मराठी बोला चळवळ यांच्या संयुक्त विद्यमाने ट्विटरवर मोहीम आखली आहे। मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्यावर शाही फेक, बेंगळूर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची विटंबना व कर्नाटक सरकारच्या अधिवेशनात महाराष्ट्र एकीकरण समितीवर बंदी घालण्याच्या सूचनेचे पडसाद महाराष्ट्रात उमटत आहेत। अनेक नेते मंडळींनी कर्नाटक सरकारला इशारा देत हे प्रकार थांबवण्याच्या सूचना केल्या आहेत। संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेण्यासाठी ट्विटरवर मोहीम आखली। युवक मंडळी ट्विटरच्या माध्यमातून आपला आवाज देशासमोर ठेवतात। याचा वापर सीमा प्रश्नासाठी करण्यात आला। महाराष्ट्रातील पत्रकार तसेच अनेक नेते मंडळींनी ट्विट करत आपण महाराष्ट्र एकीकरण समितीसोबत असून अन्यायाला वाचा फोडण्याचे आश्वासन त्यांनी दिले। आग दुर्घटनेतील कुटुंबासाठी आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांची मदत।
बेळगाव तालुक्यातील भेंडीगिरी या गावात असलेल्या आगीच्या दुर्घटनेत कुटुंबाचे मोठे नुकसान झाले होते। या कुटुंबाला बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी भरीव मदत दिली आहे। या मदतीचा धनादेश त्या कुटुंबातील सदस्यांना सुपूर्द करण्यात आला। भेंडीगिरी येथील राजू मरीशेट्टी यांच्या घराला शॉर्ट सर्किटमुळे आग लागून सर्व सामुग्री जळून खाक झाली होती। त्यामुळे ते कुटुंब आर्थिकदृष्ट्या अडचणीत आले होते। याची माहिती मिळाल्यानंतर आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी स्वतःहून 1 लाख रुपयांची मदत प्रदान केली। तसेच सरकारकडून योग्य मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले। या मदतीबद्दल कुटुंबातील सदस्यांनी कृतज्ञता व्यक्त केली। हंचिनाळ येथील ब्रह्मनाथ मल्टीपर्पज सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न। हंचिनाळ तालुका निपाणी येथील सहकार क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या श्री ब्रह्मनाथ मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी या संस्थेची 28वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात आणि उत्साहात संपन्न झाली। या सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे ज्येष्ठ मार्गदर्शक अरुण पाटील हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे माजी चेअरमन अनिल कोंडेकर, काकासो पंचम रमेश पाटील आदी उपस्थित होते। संस्थेच्या सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्थेचे माजी चेअरमन श्री अनिल कुरणे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले। त्यानंतर संस्थेचा आढावा घेताना सेक्रेटरी दत्तात्रय पवार म्हणाले की अहवाल सालात संस्थेचे 452 सभासद असून 2,40,000 शेअर भांडवल असून संस्थेने 2,11,197 लिटर दूध संकलन केले आहे। तसेच 6,94,460 रुपये निव्वळ नफा झाला असून संस्थेने 6,69,000 बोनस वाटप केला असून 10% लाभांश वितरण केला आहे। याशिवाय संस्थेने गाय वासरू संगोपन, पशुवैद्यकीय सेवा आदी सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या असल्याचे सांगितले। 10वी परीक्षा अर्जासाठी 10 जानेवारी पर्यंत मुदत वाढ। 10वीच्या वार्षिक परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे। याआधी 27 डिसेंबर पर्यंतची मुदत होती, आता 10 जानेवारी पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। शिवाय परीक्षा जुन्या पद्धतीने घेण्याचे ठरविण्यात आले आहे। माध्यमिक शिक्षण परीक्षा मंडळाने याबाबतची अधिसूचना जारी केली आहे। ख्रिसमस सुट्टी, साप्ताहिक सुट्टी व अनेकांनी अर्ज न भरल्याने मुदतवाढीचा निर्णय घेण्यात आला। त्यानुसार विद्यार्थ्यांना आणखी 2 आठवड्यांचा कालावधी मिळाला आहे। यंदाची 10वीची परीक्षा जुन्या पद्धतीनेच घेण्याचे 10वी परीक्षा मंडळाने ठरविले आहे। कोरोना संसर्गामुळे गतवर्षी परीक्षेचे स्वरूप बदलण्यात आले होते। केवळ 2च दिवस परीक्षा घेण्यात आली होती। कोणत्याही विद्यार्थ्याला अनुत्तीर्ण करण्यात आले नव्हते, त्यामुळे निकाल 100% लागला होता। यंदा कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी आहे, त्यामुळे जुन्या पद्धतीनेच परीक्षा घेण्यात येणार आहे। बुडा वसाहतीत बेकायदा अपार्टमेंट बांधकामाला न्यायालयाकडून स्थगिती। बुडाने मंजूर केलेल्या भूखंडावर महापालिकेच्या परवानगीने बेकायदा अपार्टमेंट उभारण्याचा प्रयत्न उघडकीस आला असून या विरोधात न्यायालयाने स्थगिती आदेश दिला आहे। या प्रकरणातून महापालिकेचा आंधळा कारभार उघडकीस आला आहे। महापालिकेचा नगर रचना विभाग सातत्याने वादात असतो। मनमानी कारभाराचे अनेक आरोप होत असतात। आता कुवेंपू नगरात बुडाने विकसित केलेल्या वसाहतीत बेकायदा अपार्टमेंट उभारण्यात येत असल्याचे उघडकीस आले आहे। त्यामुळे या बेकायदा बांधकामावर आक्षेप घेत तेथील रहिवाशांनी न्यायालयात धाव घेतली होती। न्यायालयाने आता या बांधकामाला स्थगिती आदेश बजावला आहे। या प्रकाराबाबत ॲडव्होकेट जगदीश सावंत यांनी संताप व्यक्त केला आहे। महापालिकेच्या दुर्लक्षामुळे आणि मनमानीपणामुळे हा प्रकार घडला आहे, याची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे अशी मागणी पत्रकारांशी बोलताना केली आहे। भाजप ग्रामीण जिल्हा कार्यालयात अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती साजरी। जागतिक नेत्यांसमोर भारताची योग्य प्रतिमा उभी करणारे अजातशत्रू आदर्श राजकारणी म्हणून अटल बिहारी वाजपेयी यांची ओळख होती। सुवर्ण चतुष्कोन राष्ट्रीय महामार्ग निर्माण पोखरण येथे अणुचाचणीचे श्रेय वाजपेयींना जात असल्याचे भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार संजय पाटील यांनी सांगितले। येथील आरपीडी चौकात भाजप ग्रामीण जिल्हा कार्यालयात आयोजित वाजपेयी यांच्या 97व्या जन्मानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। सन 1994 मध्ये त्यांना उत्कृष्ट संसदपटू पुरस्काराने गौरवण्यात आले। त्यानंतर त्यांना सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न देण्यात आला। जिल्हा मुख्य सचिव सुभाष पाटील, संदीप देशपांडे, खजिनदार मल्लिकार्जुन मादमनवर, प्रसार माध्यम संचालक FS सिद्धनगौडर, कार्यालय सचिव वीरभद्रय्या पुजार, जिल्हा सोशल मीडिया संचालक नितीन चौगले आदी उपस्थित होते।
कर्ले गावाजवळ टेम्पो उलटून 300 कोंबड्या मृत्युमुखी। कर्ले गावाजवळ असणाऱ्या धोकादायक वळणावर पोल्ट्रीतील कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या टेम्पोचा अपघात झाला। टेम्पो शिवारात पलटी झाल्याने यामध्ये 300 कोंबड्या मृत्युमुखी पडल्या। या घटनेत सुमारे 50,000चे नुकसान झाले। सदर घटना रविवारी पहाटे घडली। बेळवट्टीहून पोल्ट्रीतील कोंबड्यांची वाहतूक टेम्पोतून करण्यात येत होती। कर्ले गावाजवळ असणाऱ्या धोकादायक वळणावर टेम्पो बाजूच्या शिवारात पलटी झाला। टेम्पोतून वाहतूक करणाऱ्या कोंबड्यांचा चिरडून यामध्ये जागीच मृत्यू झाला, तर टेम्पोचेही नुकसान झाले आहे। बेळवट्टी येथील एका पोल्ट्रीतील कोंबड्यांची वाहतूक करण्यात येत होती। पहाटे 4च्या सुमारास सदर अपघात घडला। त्यावेळी अंधार असल्याने पलटी झाल्यानंतर चालकाला काही अंदाज आला नाही। यामध्ये टेम्पोमध्ये भरण्यात आलेल्या कोंबड्यांचा गुदमरून आणि चिरडून मृत्यू झाला। हनुमान नगर मधील स्केटिंग रिंग अंधारात, देखभालीकडे दुर्लक्ष झाल्याने शहर उपनगरातील उद्याने व मैदानांची दुरावस्था झाली आहे। हनुमान नगर मधील स्केटिंग रिंगवरील दिवेही गेले अनेक महिन्यांपासून बंद असून देखील दुरुस्तीकडे डोळेझाक करण्यात आली आहे। त्यामुळे रात्रीच्या वेळी स्केटिंग मैदान परिसरात अंधाराचे साम्राज्य पसरत आहे। हनुमान नगर परिसरातील अनेक जण सरावासाठी रोज सकाळी व सायंकाळी हनुमान नगर स्केटिंग रिंगवर मोठ्या संख्येने येत असतात। मात्र सायंकाळनंतर या परिसरात अंधार पसरत आहे, कारण गेल्या 6 महिन्यापासून तेथील दिवे बंद आहेत। तरी देखील ते दुरुस्त करण्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे। शहरातील उद्याने आणि मैदानांची अवस्था बिकट बनली असल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे। त्यामुळे लोकांतून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे। स्केटिंगचा सराव करण्यासाठी येणाऱ्यांची दिव्यांअभावी गैरसोय होत आहे। दिवे पूर्ववत सुरू करण्याची मागणी अनेक वेळा करण्यात आली आहे, तरी देखील त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे। वकील संघाला मेडिकल किट। नाशिकमध्ये होणाऱ्या अखिल भारतीय पातळीवरील वकील संघटनांच्या क्रिकेट स्पर्धेत सहभागी होणाऱ्या बेळगाव बार असोसिएशनच्या संघाला मनस्विनी आणि तेजस्विनी कामांनाचे यांनी मेडिकल किट भेटी दाखल दिले। संघाला प्रथमोपचारासाठी मेडिकल किटची आवश्यकता आहे, हे ध्यानात घेऊन क्रीडाप्रेमी ॲडव्होकेट मारुती कामांनाचे यांनी किट देण्याचा निर्णय घेतला होता। त्यानुसार त्यांच्या कन्या मनस्विनी व तेजस्विनी यांनी बेळगाव बार असोसिएशनकडे किट सुपूर्द केले। यावेळी ॲडव्होकेट लक्ष्मण पाटील, ॲडव्होकेट हेमराज बेंचनावर आदी उपस्थित होते। शिक्षकांच्या स्पर्धेत संत मीरा शाळेला सर्वसाधारण विजेतेपद। अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या मैदानावर टिळकवाडी शारीरिक शिक्षक संघटना आयोजित संत मीरा शाळेच्या 40 वर्षपूर्ती निमित्त बेळगाव शहर शिक्षकांच्या ॲथलेटिक क्रीडा स्पर्धांना संत मीरा शाळेने 62 गुणांसह सर्वसाधारण विजेतेपद, मराठी विद्यानिकेतन शाळेने 42 गुणांसह उपविजेतेपद, तर ज्ञानमंदिर शाळेने 21 गुणांसह तृतीय क्रमांक पटकावला। स्पर्धेतील वैयक्तिक विजेतेपद मुख्याध्यापक विभाग विठ्ठल पाटील आदर्श विद्यामंदिर, गायत्री शिंदे शानबाग स्कूल, 40 वर्षाखालील गट लक्ष्मण कलमणकर पंडित नेहरू स्कूल, अनिता पाटील केएलएस स्कूल, 40 वर्षावरील गट प्रकाश भजंत्री कॅन्टोन्मेंट, सिल्विया डिलिमा डीपी स्कूल यांनी पटकावले। प्रमुख पाहुणे पुरस्कर्ते विमल फाउंडेशनचे अध्यक्ष किरण जाधव, हनुमान स्पोर्ट्सचे संचालक आनंद सोमनाथचे, अस्मिता एंटरप्राइजेसचे संचालक राजेश लोहार, समाजसेविका माधुरी जाधव, संत मीरा शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता दफ्तरदार, ज्ञानमंदिर शाळेच्या मुख्याध्यापिका अलका जाधव, स्पर्धा सचिव चंद्रकांत पाटील, जयसिंग धनाजी, पूजा मुच्चंडी, बाबू देसाई या मान्यवरांच्या हस्ते विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना चषक व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले। या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी क्रीडा शिक्षक विवेक पाटील, उमेश बेळगुंदीकर, उमेश मजुकर, अर्जुन भेकणे, जयसिंग धनाजी, पूजा मुच्चंडी, अंकिता पाटील, मयुरी पिंगट यांनी काम पाहिले। मोटारसायकलीसोबत म्हैस पळवण्याची भव्य जंगी शर्यतीचे आयोजन। स्वयंभू गवळी शहर व ग्रामीण विकास संस्था ओमकारनगर शिवमनगर यांच्या वतीने मोटारसायकलीसोबत म्हैस पळवण्याची भव्य जंगी शर्यतीचे आयोजन आज केएलएस इंटरनॅशनल स्कूल जवळ करण्यात आले होते। या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून भाजप एससी मोर्चा राज्य कार्यकारिणी सदस्य पृथ्वी सिंग, जसवीर सिंग, माजी ग्रामपंचायत अध्यक्ष रामचंद्र मनोळकर, अशोक थोरवात, राजेश पाटील, नगरसेविका वीणा विजापुरे, बापू पाटील, आबा जनगवळी, लक्ष्मण भातकांडे, सचिन हौशीकर यावेळी उपस्थित होते। सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करून फीत कापून व नारळ वाढवून या जंगी शर्यतीला चालना देण्यात आली। यावेळी स्वयंभू गवळी शहर व ग्रामीण विकास संस्था ओमकारनगर शिवमनगरचे पदाधिकारी व शेकडो गवळी बांधव उपस्थित होते। याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले। धन्यवाद।